वर्सेस यजमान संघ वैयक्तिक गटातील पहिले संघाला पहिला षटक घेऊन आलाय तो कल्पेश या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडूवरती 2 धावा. कल्पेशचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा वृत्ती केला पाहूया कशी निर्माण करतोय. हा देखील सुरेख फटका परंतु तेवढं नैसर्गिक अडथळ्यामुळे एकच धाव. पुन्हा एकदा कल्पेशला मारा करणार येतो कार्तिक आणि ऋतिक दोन्ही भावांची फलटा चेंडू परंतु तेवढा पुरेपूर फायदा उचलता आला नाही. तेवढा सुरक्षित रक्षण परंतु चौथ्या धावा काढण्यामध्ये फलंदाज यशस्वी होत आहेत. या चेंडूवर देखील 2 धावा. धावसंख्या 2 ने भर पडते. धावसंख्या होती ती धावसंख्या दुप्पट. पुन्हा एकदा स्क्रॅच चेंडूची घोषणा करण्याच्या व्यतिरिक्त 1 धाव मिळते. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होती ती 6. पुन्हा एकदा उचलून मारायला फटका. मला वाटतं चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे उमेश खोचरे आणि उमेश खोचरे कोणतीही चूक करत नाही. पहिला झटका बसतोय तो कार्तिकच्या स्वरूपात यजमान संघाला आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो अवधूत. स्फोटक असा फलंदाज आहे अवधूत. चिपून पट्टा ज्याने गाजवून सोडलाय सावधूत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पहिला चेंडूवर जोरदार प्रहार. मला वाटतं चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव प्राप्त होते. फटका सुरेख होता परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे 1 धाव. धावसंख्या होती ती 7. पहिलं षटक प्रगतीपथावर पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा देखील फलटा चेंडू. मला वाटतं हा चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार आजच्या दिवसाचे पहिला षटकार अवधूतच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय आणि षटक संपल्याचे पंच खूप दर्शवतात. संघाची धावसंख्या होती ती 13. पहिल्या षटकार समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 13. विश्वास भुरी कुठे भुरी अरे इकडे लागेल ना खाली इकडे नको. षटकांचा असेल याची नोंद घ्यायची. हॅलो वैयक्तिक पहिला हा देखील मला वाटतं चेंडू जातो सीमारेषा पार. तुतीच्या बॅट मध्ये निघाला पहिला षटकार. षटकाराने यावरची सुरुवात करत होते आणि हा सुरत चेंडू फलंदाज बीट होतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती पुन्हा एकदा मला वाटतं स्क्वेअर चेंडू अतिरिक्त 1 धाव प्राप्त होते. पुढचा चेंडू हा देखील पुन्हा एकदा फलंदाज बीड होतोय. निर्धाव चेंडू जातोय सुरेख गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते संतोष याच्याकडून आणि हा देखील त्रिफळा उडतोय. ऋतिकचा सुरेख गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते संतोष याच्याकडून. भरपूर वर्षानंतर मला वाटतं या ठिकाणी क्रिकेट खेळतो परंतु सुरेख फटका होता परंतु झेल होऊ शकला नाही आहे. या चेंडूवरती मला वाटतं 2 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हवेमध्ये पाहूया झेल होते का चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि सूर्य कसा झेल पकडला परेशान आणि मोठा झटका होतोय तो रोशनच्या स्वरूपात. फलंदाज बाद होतोय. झाली षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती दुसऱ्या षटकाच्या संघाची धाव 22. तिसरा आणि अंतिम षटक या ठिकाणी घेऊन येतो रामचंद्र. त्याला मारा काढण्याचा अवधूत. धावसंख्या ती 22. दुसऱ्या षटकाच्या संघाची धावसंख्या ती 22. तिसरं षटक या ठिकाणी चेंडू मला वाटतं निर्धाव चेंडू जातोय. स्फोटक फलंदाज अवधूत पाहूया चेंडूवरती प्रहार करतो का. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अवधूत याला हा चेंडू सुरेख मारलाय आणि चेंडू हवेमध्ये पाहूया झेल होतोय का. अवधूत याला आणि 3 धावा काढण्यामध्ये यशस्वी झाले. या ठिकाणी संघ कमिटीकडे संपर्क साधून आपले नोंद करून घ्यायचे. सुरेख असा फटका. या फटक्यावरती
बाप्पा सांगा पहिला चेंडू स्क्वेअर खराब सुरुवात करतोय तो ऋतिक. दुसरा चेंडू हा देखील चेंडू उचलून मारलेला फटका पाहूया या चेंडूवरती किती धावा मिळतात. चला तर 3 धावा. 3 धावने संघाच्या धावसंख्येत भर पडते. आता मात्र स्ट्राईक लाईन संतोष एकदा सुरलेट चेंडू निर्धाव चेंडू जातोय. मला वाटतं या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातो आणि पण एसटी रक्षक अवधूत कोणतीच चूक करत नाहीये. एक घडी बाद. हा उचलून मारलेला फटका मला वाटतं या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. धावून धावून काढा. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्येने 4-32 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो पुणेरी बाप्पा या संघाला खास पुण्यावरून टीम या ठिकाणी खेळण्यासाठी आले. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू जास्त वाईटचे 2 रन. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू आणि पुन्हा एकदा अतिरिक्त एक धाव. हे 3-3 काढा रन होत आहेत. वाईट गेला ना आता. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटतो ऋतिक शिंगवण. रेड करा की एक क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आयुष्याच्याकडून. सुरेख थ्रो 6 धावा. सागर सांग त्याला नियम काय ते धावायचं म्हणून. पुण्याला धावत नाही तुम्ही. बाप्पा मध्ये कोण कोण आहे? सगळे बाप्पाच आहेत. तू काय बाप्पा मध्ये खेळतोय? 12-26 धावांची गरज आहे. हा नाही ना. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला भेटते आपल्याला स्वयं. त्याला मारा करणार सागर. पहिला चेंडू सुरेख शॉट आडो बॅटने खेळलाय. सुरेख 2 धावा आल्या. 2 धावावरती समाधान मानावं लागते. सागर या अरे व्हिडिओ नो आहे. अरे सोडून दे. इथं कोण आहे? लेग अंपर कोण आहे? मी राहतो. ते तू बाजूला उभा कालच्या तू राहतोय ना. पुढचा चेंडू अरे सोड. ठीक आहे. हॅलो या ठिकाणी ज्या पुलावरती ज्या गाड्या कोणाच्या असतील तर त्याने कृपया शाळेच्या इथे वरती पार्क करायच्या. त्याची खेळाडूची नोंद घ्यायची. ज्या गाड्या कोणाच्या पुलावरती पार्क केल्यात त्याने कृपया त्यावरती शाळेच्या इथे जे मैदान आहे तिथे पार्क करायचे जेणेकरून बाकीच्या वाहनांना अडथळा होणार नाही याची नोंद सर्वांनी घ्यायची. सुरेख गोलंदाजी करतोय तो स्वयं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे पाहिला फटका. चेंडू हवेमध्ये मला वाटतं हा चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. या षटकाराची संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या ते 21. धावसंख्या ते 21. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते स्वयं याच्याकडून. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा स्वयं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू झेल सुटतो आणि या चेंडूवरती धावसंख्या पुढे सरसावते आणि धावसंख्या 24. बॉलिंग केली. धावसंख्या 24. संघाची धावसंख्या 24. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी आला तो परेश उस्मान पटेल. रायगड का टायगर उस्मान पटेल. मोहित शेख मालक पाहिजेत फक्त 5 रन. सागर 24 झाले. सागर
राज्याला गोलंदाज अवधूत पट्टा जनक अजून सोडलाय क्षेत्रामध्ये ज्यांनी मिळत नाहीये चेंडूवरती 3 धाव संघाच्या धाव संख्येत भर पडते आणि संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय पुणेरी बाप्पा या ठिकाणी सामना बरोबरीमध्ये आहे चेंडू परेशाला विजय होतोय पुणेरी बाप्पा विजय संघाचे हद्दीत अभिनंदन या ठिकाणी तुझ्या गाड्या कुणाच्या पाच आहेत हा प्लेअर तुमचा बॅटिंगला होता फिल्डिंगला नाही हा काय विषय आहे